शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 367. तर क्रियेची मम्मा बोलतात, मी त्यांना काल हे मस्करीत का होईना बोलली आहे, की मला पण वाटतंय शुभ चांगलाच मुलगा असेल, कारण तुमची मुलगी हुबेहूब तुमच्यावर गेली आहे मनाने, जिद्दीने, डोक्याने, म्हणजे तितकीच स्मार्ट, हुशार माणसं ओळखण्यात कधी न चुकणारी. नाहीतर बघा ना तुम्हीच, इतकं कॉलेजमध्ये वगैरे असताना असं काही ऐकलं का आपण? कधीच नाही. पण आत्ताच बरोबर बघितली तर लग्नातच बघितली, म्हणजे रिलेशनमध्ये जायचं तर ब्रेकअप नंतर हर्ट होऊन बसायचं वगैरे काही सीन नाही. इतकी हुशार मुलगी आहे, मग ज्या मुलाला इतकी पसंत करते, तो असाच नसेल ना? हां, नाहीच आहे. शुभ एक्साइटेड होतो, विचारतो, "मग यावर काय बोलले ते?" आय मीन त्यांचे फेस एक्सप्रेशन वगैरे कसे होते? तर त्या सांगतात, त्यांना पण हे सगळं पटत होतं, पण कुठेतरी त्यांचा तो हट्टीपणा आहे ना, तो त्यांना मागे येऊ देत नाहीये. खूप जास्त हट्टी स्वभावाचे आहेत, अगदी क्रियासारखे. तर शुभ बोलतो, "पण आपल्या पार्टनरसमोर जास्त हट्टीपणा करत नाही क्रिया. लाइक माझ्यासमोर जास्त नाही करत. म्हणजे जर मी कुठली गोष्ट समजावून सांगितलं असेल ना, तर बिलकुल शांतपणे ऐकून समजूनही घेते. मग तसं तुम्ही ट्राय करायला पाहिजे." तर ते बोलतात, "पण मी इतकी शुअर होऊन बोलली, तर मलाच 4 प्रश्न विचारतील. मग मी भेटली वगैरे कळलं, तर खूप भांडणं होईल. लाइक उगाच आर्ग्यू करून अर्थ नाहीये ना. म्हणून असं तसं का होईना मी बोलायचा प्रयत्न केली. पण शेवटी ते ऐकूनच घेत नाहीयेत. मग काय करणार?" तर शुभ बोलतो, "हो का? पण क्रियूकडून तुम्ही फोन नव्हता काढून घ्यायला पाहिजे, कारण त्यामागे जो कारण आहे ते खूप मोठं आहे." तिच्या बाबतीत तर क्रियाची मम्मा लगेच टेन्शनमध्ये येऊन विचारतात, की "का? काय झालं?" "असं काय मोठं कारण आहे जे मलाही नाही सांगितली क्रिया?" "इट्स ऑल अबाउट हेल्थ इश्यूज." क्रियाला स्वतःला प्रॉपर माहिती नाही त्याबद्दल, म्हणून ती नाही सांगितली. आणि मी पण तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तिला काही विचारू नका आणि सांगू नका प्लीज. तर क्रियाची मम्मा बोलतात, "हां, ठीक आहे, नाही सांगणार तिला, पण काय झालंय? नक्की काय आहे असं?" तर शुभ सांगतो, "मागे जो ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा मेमरी लॉस झाली तिची. जवळ-जवळ 3 वर्षे मागे गेली होती ती. सो जेव्हा पण ती अति टेन्शन घेते किंवा कसला विचार करते, तेव्हा तिला डोकं दुखायला लागतं. आणि जर डोकं खूप जास्त दुखायला लागलं, तर ते फ्लॅशबॅक आठवतात. मग प्रचंड त्रास होतो तिला त्याचा." बापरे! आणि मग क्रियाच्या मम्माला चांगलाच धक्का बसतो आणि ते तसंच रूममध्ये जातात आणि पंखुडी पण जाते आणि क्रियाचं लक्ष नसतं. मीटिंगमध्ये असल्यामुळे. तर क्रियाची मम्मा पंखुडीला बोलतात, "तू बाहेर बस, मी येते 5 मिनिटमध्ये." तर पंखुडी सांगते, की "मला हे सर्व माहिती आहे, सो तू बोल, मी आहे." आणि ती नाही येणार, ती मीटिंगमध्ये आहे. तर क्रियाची मम्मा बोलायला लागतात, की "मग यातून पूर्ण बाहेर केव्हा पडेल ती? कशी पडेल? आणि हा त्रास तिला केव्हा-केव्हा होतो?" तर शुभ सांगतो, "अति विचार करत बसली असेल आणि डोकं दुखत असताना पण विचार करत असेल, तर जास्त त्रास होतो. सो हे नका होऊ देऊ तिच्यासोबत. तिला एकटं सोडू नका कुठेच, कधीच. म्हणजे टेन्शनमध्ये असताना एकटं सोडू नका. कारण ती सतत विचार करत राहील आणि याच विचारांमुळे ती ज्या प्रकारे या त्रासात जाईल ना, तिथून परत घेऊन येणं फार अवघड होईल आणि हे मला डॉक्टरांनी खूप चांगलं समजावून सांगितलंय. सो प्लीज तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवा आणि काय ते याबाबतीत विचार करा. आणि तिच्या पप्पाशी तुम्ही स्वतः बोला याबद्दल. पण हे क्रियाला करता कामा नये, कारण तिचे सर्व रिपोर्ट्स आणि पूर्ण फाईल मी माझ्याकडे ठेवलाय." तर क्रियाच्या मम्माच्या डोळ्यात पाणी येतं. तर शुभ बोलतो, "आई तुम्ही प्लीज रडू नका. तुम्ही रडणार तर माझं काय होईल? आणि त्यात क्रिया माझ्यापासून लांब आहे. सो प्लीज नका रडू असं, आणि टेन्शन घेऊ नका कसला. काहीही असेल तर मला डायरेक्ट कॉल करा. मग ते कोणत्याही वेळेत असो, रात्री असो, दिवस असो, काहीही असो, ओके?" तर त्या ठीक आहे बोलतात आणि मग तसाच कॉल कट होतो. आणि पंखुडी हॉलमध्ये येते, तर क्रिया अजूनही मीटिंगमध्ये बिझी असते. तर पंखुडी शांतच बसलेली असते आणि क्रियाची मम्मा विचार करत असतात, की क्रियाच्या पप्पाला कसं समजावून सांगू हे सर्व? शुभ कॉल कट झाल्यानंतर बसलेला असतो शांत. क्रियाला खूप मिस करत असतो आणि मग अर्ध्या तासाने क्रियाची मीटिंग वगैरे होते आणि तसंच पंखुडीकडून फोन घेऊन लॅपटॉप तिथेच ठेवून रूममध्ये जाते. आपल्या फायनली. आणि शुभला कॉल करते बाल्कनीत बसून. तर शुभ कॉल रिसीव्ह करतो. तर क्रिया बोलते, "काय चाललंय बेबी? कामात आहे का? आणि असेल तरी आता ते बाजूला ठेव, कारण तुझी बायको तुझ्याशी बोलायला म्हणून फटाफट मीटिंग संपवून रूममध्ये येऊन कॉल केली आहे ना म्हणून." अच्छा. तर शुभच्या डोक्यात तेच सुरू असतं जे क्रियाच्या मम्माला सांगितलं अबाउट हेल्थ इश्यू. तर तसंच बोलतो,
बेबी तू खुश तर आहेस ना? आय मीन कसला विचार तर करत नाहीये ना? टेन्शन वगैरे घेत नाहीयेस ना? तुला सांगून आहे मी ती ऐकत आहेस ना तू? शुभच्या या विचारणात आणि आवाजात क्रियाला ती नर्व्हसनेस आणि काळजी जाणवते. तर तसंच विचारते, की "हो, पण का? काय झालं? आणि आता असं अचानक हे सर्व का विचारत आहेस? काय झालं बेबी? सर्व ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? बोल ना." तर शुभ फेक स्माईल करत बोलतो, "अगं हो गं, सर्व ठीक आहे. मला फक्त हेच विचारावं वाटलं म्हणून विचारलं. कारण नेहमीसारखी बोलणं होत नाहीये ना, मग मला वाटलं तू उगाच टेन्शन घेऊन तब्येत तर खराब करत नसशील ना, म्हणून. बस बाकी काही नाही." तर क्रिया बोलते, "हो, मी नाही घेत आहे कसलं टेन्शन आणि जास्त काही विचार पण नाही करत आहे. बिकॉज तू मागे पण बोलून आहेस ना, ते मागे त्रास झाल्यामुळे रेग्युलर थेरपी वगैरे घ्यावी लागेल. सो म्हणून." तर शुभ हो ठीक आहे बोलून टॉपिक चेंज करतो आणि क्रियाला सांगत असतो, की सतत कामात राहायचं आणि वेळेवर जेवण वगैरे करून झोपायचं. अच्छा. तर क्रिया सगळं ऐकून हो बेबी बोलत अग्री करते आणि असंच दोघेही बोलतात थोड्या वेळ आणि मग कॉल कट होतो. कॉल वगैरे ठेवल्यानंतर शुभ विचार करतो, की क्रियाला खरंच सांभाळून घेतील का घरचे? कारण ज्या प्रकारे तिचे पप्पा हट्ट धरून बसले आहे, ते ऐकायला रेडी नाहीये. मग काय करू मी असं जेणेकरून क्रियाचं टेन्शन खरंच कमी होईल? एक काम करतो, क्रियाच्या पप्पाला मीच बोलतो डायरेक्ट कॉल करून. मग बघू काय बोलतात, कसे बोलतात ते. हां, हे पण बेस्ट आयडिया आहे. रात्री 11 वाजता क्रिया जेवण वगैरे झाल्यानंतर रूममध्ये जाते आणि शुभला मेसेज करते, "फ्री झाला का तू?" म्हणून. "कॉल करू का?" म्हणून. तर शुभ विचारात पडतो, कधी न विचारता कॉल करणारी क्रिया आज चक्क विचारत आहे मला कॉल करण्याबद्दल? बापरे! तर शुभ तसाच कॉल करतो आणि बोलतो, "कधीही न विचारता कॉल करते तू, मग आज असं का बरं विचारली? काय झालं बोल?" तर क्रिया सांगते, "मी उठ-सूट कधीही कॉल करते आणि तू कितीही कामात असला तरी काम ठेवून आधी माझा फोन घेतो. मग तसंच आता पण कामात असेल म्हणून विचारलं. नेहमी-नेहमी काम बाजूला ठेवून मला नाही पटत." अच्छा. तर शुभ बोलतो, "हो, पण तू फर्स्ट प्रायोरिटी आहेस माझी. मग तुझ्यासाठी काम ठेवूच शकतो मी." तर क्रिया बोलते, "नाही बेबी, आपल्या कामासोबत कधीच कंपेअर करू नये आपल्या रिलेशनला. कारण काम आहे तर सगळं आहे. सो कामासोबत असा हलगर्जीपणा कधीच करायचा नाही. बाकी रिलेशन जे असतात त्यांच्याशी कंपेअर करून ठरवायचं कोणाला कोणती प्रायोरिटी द्यायची ती. पण असं कामासोबत कंपेअर नाही करायचं." तर शुभ बोलतो, "बापरे! क्रियू पुन्हा किती प्रेमात वेडा करणार आहेस मला?" सर्व मुलींचं असं बोलणं असतं, की आधी मला बोल, आधी मला बघ, आधी मला भेट, बाकी सगळं नंतर. पण तुझं पूर्ण वेगळंच आहे गं. हां. तर क्रिया बोलते, "हो, मग मी बायको पण तुझीच आहे ना, मग सगळं वेगळं असणारच आहे. प्रेमात वेडा काय करू मी तुला? तू ऑलरेडी माझ्या प्रेमात वेडाच आहेस, जशी मी आहे. कळलं का?" तर शुभ बोलतो, "हो, कळलं. आणि ऐक, उद्या माझी दुपारची ट्रेन आहे, सो आज लवकर झोपू आपण आणि उद्या जाताना मी व्हिडिओ कॉल करणार आहे. सो बिलकुल रडायचं नाही, इमोशनल व्हायचं नाही. स्ट्राँग क्युटी आहेस माझी, सो मग तसंच छान क्यूट, क्यूट स्माईल करायचं. ओके? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज." पार्ट 368 मध्ये बघणार आहे आपण आता यावर क्रिया काय बोलते आणि पुन्हा दोघांचं किती काय बोलणं होतं आणि क्रियाने तिकीट मागवून घेतली होती शुभची त्याबद्दल काय बघायला मिळेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.